महत्त्वाची बातमी. गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाची हजेरी सुरूच आहे आणि त्यात आता येत्या 7 ते 9 जानेवारी दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी आणखीन घातक ठरू शकतो. खातेवाटपाच्या यादीवर शिक्कामोर्तब काल सकाळी झालं आणि आज बहुतांश मंत्री दिवसभरात मंत्रालयातल्या दालनात आपला पदभार स्वीकारायला सुरुवात करतील. आज 6 जानेवारी अर्थात बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांची जयंती आणि याच निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी शिवाजी पार्कवर जाऊन मीनाताईंच्या स्मारकाचं दर्शन घेतील. मनसे आता काट टाकणार असं शक्यता दिसते, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाचा झेंडा बदलणार आहेत असं कळतंय. हा भगवा झेंडा आता ते वापरतील अशी सूत्रांची माहिती आहे. हिंदुत्वाच्या जवळ जाण्यासाठी भगव्या झेंड्याचा वापर केला जाईल असं कळतंय. राजमुद्रेचं यात प्रतीक देखील असणार आहे. एकनाथ खडसे गिरीश महाजन यांच्या दिलजमाईचा दुसरा अंक काल पाहायला मिळाला. जिल्हा परिषदेत सत्ता राखल्यानंतर सभापती निवड पुन्हा त्यासाठी एकत्र आलेत. बंद दाराआड या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती कळते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक काल झाली. न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या खातेवाटपाच्या यादीवर काल अखेर शिक्कामोर्तब झालं. काही दिवसांपूर्वीच न्यूज 18 लोकमतनं ही यादी सांगितलेली होती आणि अखेर खातेवाटपांची काल अधिकृत घोषणा झाली. राज्य सरकारचं मंत्रिमंडळ खातेवाटप समतोल आहे आणि सर्वांना कामाची संधी मिळणार असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. येणाऱ्या काळात सरकार चांगलं काम करेल असा विश्वासही काल त्यांनी धुळ्यात व्यक्त केला. नागपुरात झालेल्या जिल्हा परिषदेच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर जोरदार तोफ टाकली. हे सरकार बेईमानीतून आलेलं आहे. त्यांचा उद्देश फक्त राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणं हाच आहे असा आरोप त्यांनी केला. तसंच राज्य सरकारची कर्जमाफीची घोषणाही फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला. खातेवाटपावरून राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे महत्त्वाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि अधिकार मात्र राष्ट्रवादीला अशा शब्दात मुनगंटीवारांनी ठाकरे सरकारला चिमटे काढले. सरकार कसं नसावं याचं उत्तम उदाहरण ठाकरे सरकार आहे अशी टीकाही त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केली. सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर विश्वजित कदम यांनी टीका केली. मुनगंटीवार यांना कुठला गुढीपाडवा म्हणायचे हे देखील त्यांनी सांगावं अशी प्रतिक्रिया कदम यांनी दिली. काल विश्वजित कदम यांचं पुण्यात जंगी स्वागत करण्यात आलं. काँग्रेस भवनात नतमस्तक होण्यासाठी आपण इथे आलोय असं विश्वजित कदम यांनी म्हटलंय. आधीच्या सरकारवर निशाणा साधत गेल्या सरकारनं शेतकऱ्यांची उपेक्षाच केली. हे आमच्या सरकारनं कर्जमाफी केली असं काल ते म्हणाले. भारती विद्यापीठ कॅम्पस परिसरात देखील उत्साही कार्यकर्त्यांनी ज्यांच्यावर जेसीबीनं पुष्पवृष्टी केली. मुंबईहून पुण्याला जात असताना नवी मुंबईत भारती विद्यापीठ परिसरात ते आले होते आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये फुलं उधळत विश्वजित कदम यांचं स्वागत केलं. पुण्यामध्ये मेट्रो पूर्ण क्षमतेनं 2022 मध्ये सुरू होईल अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे. शिवभोजन थाळी ही सर्व गोरगरिबांपर्यंत पोहोचणार असल्याचंही ते म्हणाले. पुण्यात बोलताना एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलं. कुणी कितीही देव पाण्यात बुडवून बसलं तरी देखील वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येत हे सरकार टिकणार आहे असं देखील काल ते म्हणाले. काँग्रेस पक्षानं शिंदे कुटुंबियांना भरपूर दिले, त्यामुळे आम्ही काँग्रेसशी गद्दारी करणार नसल्याचं प्रणिती शिंदेंनी स्पष्ट केलं. कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे माघारी घ्यावेत असं आवाहन देखील काल त्यांनी केलंय. मंत्रिपद त्यांना मिळालं नाही तेव्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेले होते. पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार खात्यांची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे सोपवण्यात आली आणि ही जबाबदारी योग्य पद्धतीनं सांभाळेन, योग्य तो न्याय मी या खात्यांना देईन असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलाय. त्यांच्या कामाकडेही आता राज्याचं लक्ष असेल. मला चांगला बंगला किंवा केबिन नाही मिळाला तरी चालेल, पण त्याशिवाय मी चांगला कारभार करू शकतो अशा शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमरावतीमध्ये त्यांचं नुकतंच जंगी स्वागत करण्यात आलं. शेतकऱ्यांची अडवणूक करणं चुकीचं आहे आणि मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकूनच बसण्याचा विचार करतोय अशी प्रतिक्रिया काल त्यांनी दिली. खातेवाटपाचा संपूर्ण अधिकार पक्ष नेत्यांचा आहे आणि त्यांनी माझ्या बाबतीत जो निर्णय घेतला त्याप्रमाणे आपण काम करू अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. जनतेशी निगडीत विभाग असल्यामुळे खूप मोठी जबाबदारी आपल्यावर सोपवल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शालेय शिक्षणाबाबतचे अनेक निर्णय विचारपूर्वक घेतले जातील असं आश्वासन देखील काल त्यांनी दिलं. अनेक चांगली खाती मिळाल्यामुळे आनंद झाला आणि महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी आपण चांगल्या पद्धतीनं पार पाडू असा विश्वास अदिती तटकरे यांनी व्यक्त केलाय. कोकणाचं प्रतिनिधित्व करताना पर्यटन आणि उद्योगासारख्या खात्यातून जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न राहील आणि ग्रामीण भागातल्या खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात प्रगत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही काल अदिती तटकरे म्हणाल्या.
यशोमती ठाकूर यांना महिला आणि बालकल्याण कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी ठाकरे मंत्रिमंडळात देण्यात आली आणि महिलांना सक्षम करण्याची संधी मिळाल्याची, त्याचबरोबर मागच्या काळात ज्या गोष्टी होऊ शकल्या नाहीत त्या आता या निमित्तानं होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुपोषणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असं देखील काल त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं लवकर धोरण जाहीर करू असं आश्वासन कृषीमंत्री दादा भुसे यांनी काल दिलंय. कायमस्वरूपी धोरण या संदर्भात आणण्याची गरजही काल त्यांनी व्यक्त केली आहे. पर्यावरण आणि जलसंधारण मंत्री संजय बनसोडे यांचं लातूरमध्ये जंगी स्वागत झालं आणि कार्यकर्त्याला मंत्रिपदापर्यंत नेण्याचा चमत्कार हे फक्त शरद पवारच करू शकतात अशा शब्दात त्यांनी आभार व्यक्त केलेत. महाआघाडी सरकारच्या वतीनं नुकतंच खातेवाटप जाहीर झाल्यानंतर राजेश टोपेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांच्याकडे आरोग्य खातं देण्यात आलंय. शरद पवारांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय आणि आरोग्य खातं हे अत्यंत आव्हानात्मक आहे, त्यासाठी जास्त वेळ द्यावा लागेल असं देखील राजेश टोपे यांनी म्हटलंय. एकदा मंत्रिमंडळात गेल्यानंतर डोक्यात हवा जाते, पण आपल्या डोक्यात हवा नसल्याचं दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये बोलताना म्हटलंय. बातम्या पुन्हा एकदा आपण थोडक्यात बघणार आहोत आणि त्यातली सुरुवातीची बातमी जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातली. चाळीत राहणाऱ्या सामान्य माणसाला त्याच खात्याचा मंत्री झाल्यानं आनंद असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. याचं श्रेय पवारांना देत असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी पालघरमधल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारादरम्यान काल ते बोलत होते. जनतेच्या अतिशय जवळच्या प्रश्नावर काम करण्याची संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करेन असा विश्वास पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. प्रत्येकाला पाणी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पैशांचा जोर सुरू आहे आणि 5 वर्षात संपूर्ण महाराष्ट्र भाजपनं बरबटून खाल्लाय. त्यातून मिळवलेली संपत्ती ही निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी वापरली जातीये असा गंभीर आरोप सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी धुळ्यात जिल्हा परिषदेच्या प्रचारादरम्यान बोलताना केला. अब्दुल सत्तारांनी नाराजी नाट्यानंतर काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली. राजीनामा दिला नसल्याचं काल त्यांनी म्हटलंय. आजही 5 वाजता ते मातोश्रीवर येणार आहेत. अब्दुल सत्तारांबाबत विरोधी पक्ष गुंतागुंत करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यातलं सरकार स्थिर आणि अब्दुल सत्तारांनी कुठल्याही प्रकारचा राजीनामा दिलेला नाही असं स्पष्टीकरण काल त्यांनी दिलं. नागरिकत्व सुधारणा विधेयक कायद्यावर आता केंद्र सरकारकडून जनजागृती केली जाते. घर घर संपर्क अभियानाचा शुभारंभ नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केला. यावेळी बोलताना 3 पक्षांचं सरकार डुबणार असल्याचं म्हणत महाविकास आघाडी सरकारवर काल त्यांनी टीकेची झोड उठवली. पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 7 जानेवारीला मतदान होतंय, ज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये खरी चुरस आहे. सत्तेच्या चाव्या कुणाकडे जातात याबद्दल आता उत्सुकता असेल. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची धामधूम अकोल्यातही सुरू आहे. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तिथे मतदारांना चक्क लक्ष्मी घ्या असा सल्ला दिलाय. यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. त्यांच्या वक्तव्यावर सोमय्या यांनी आक्षेप नोंदवला आहे. राज्यात मुस्लिमांना 5% शैक्षणिक आरक्षण देण्यासाठी शिवसेनेशी चर्चा झाली आणि गेल्यावेळी त्यांनी त्याला मान्यता दिली होती असं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं. येत्या 8 तारखेला होणाऱ्या विशेष अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव तुर्तास तरी विचाराधीन नाही असं काल ते म्हणाले. काँग्रेसच्या सेवादलाच्या पुस्तकात वीर सावरकरांबद्दलच्या आक्षेपार्ह लिखाणावरून देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. सांगलीत भाजपकडून काँग्रेस पक्षाविरोधात काल आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आलेल्या शेतकऱ्यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. शेतकऱ्यांची पोलिसांनी सुटका केली. 20 मिनिटं या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात ठेवलं होतं. या दोघांना बापलेकाला धक्काबुक्की केल्यानंतर हे प्रकरण वाढत गेलं होतं. त्यांचा जबाब नोंदवून त्यांची मुख्यमंत्र्यांच्या पीएशी भेट घालून काल देण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांकडे बंदचं आवाहन केलं. 8 जानेवारीला राज्यात कडकडीत बंद पाळा असं त्यांचं आवाहन आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून हवा असेल तर महाराष्ट्र बंद करा अशी हाकही त्यांनी दिली आहे. मुंबई शहरात बांगलादेश आणि पश्चिम बंगालमधून मुलींना आणून त्यांना वेश्या व्यवसायात टाकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं हा पर्दाफाश करत रॅकेटच्या मागे आता कोण आहे याचा शोध पोलिसांकडून केला जातोय. एक पाऊल नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी हा संदेश घेत नवी मुंबईत मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. 5,000हून अधिक स्पर्धक यात सहभागी झाले होते. 21 किलोमीटर त्याचबरोबर महिलांसाठी 10 किलोमीटर आणि विद्यार्थ्यांसाठी 5 किलोमीटर विभागात या स्पर्धेचं आयोजन काल करण्यात आलं होतं.
छात्र भारतीच्या वतीनं मुंबईत एनआरसी आणि सीएच्या विरोधात चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात उमर खालिद त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत छात्र भारतीच्या पदाधिकारी देखील उपस्थित होते. वायबी चव्हाण सेंटरमध्ये या चर्चासत्र काल पार पडलं. बातम्या पुन्हा एकदा आपण थोडक्यात बघणार आहोत. काही राष्ट्रीय बातम्या. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि आपल्याला लक्ष्य केले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनी जनतेची दिशाभूल करून दंगली घडवण्याचं काम केलं असा गंभीर आरोप काल त्यांनी केला. दिल्लीमध्ये काल त्यांनी कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केलं. केजरीवाल सरकारवरही त्यांनी सडकून टीका केली. जनतेनं काँग्रेस आणि आपकडून हिशोब घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. जनतेचे पैसे प्रचारात खर्च करणाऱ्या केजरीवालांनी घोषणांच्या व्यतिरिक्त काही केलं का असा सवालही काल त्यांनी उपस्थित केला. दिल्लीतल्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये कार्यकर्ता मेळाव्याला काल त्यांनी संबोधित केलंय. अमित शहांनी आपल्या संपूर्ण भाषणातून मला फक्त शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्यात असं ट्विट करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शहा यांना प्रत्युत्तर दिले. मी गृहमंत्री अमित शहांचं संपूर्ण भाषण ऐकलं. मला वाटलं ते आमच्या उणीवा सांगतील आणि दिल्लीच्या विकासाबद्दल बोलतील, पण मला शिव्यांच्या लाखोल्या वाहण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं असं अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलंय. अमेरिका इराणच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं इराणला करण्यात आलेल्या काही वस्तूंची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतलाय. तिथली परिस्थिती सामान्य होईपर्यंत भारतातून बासमती तांदळाची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ऑल इंडिया राईस एक्सपोर्ट्स असोसिएशननं ही माहिती दिली. कॅटरिना कैफ नुकतीच आपल्या मित्राच्या लग्नात थिरकताना दिसली. निळ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये कॅटरिनानं अफगाण जलेबी या गाण्यावर डान्स केला होता. मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेनं काल पंजाबी व्यावसायिक शार्दूल सिंग सोबत लग्न केलं आणि काल पुन्हा एकदा पुण्यात मराठमोळ्या पद्धतीनं विवाहाचे विधी करण्यात आले. महाराष्ट्रीयन पद्धतीनं काल हा लग्न सोहळा पार पडला.